काका मी असं ठरवलंय की इथेच मुंबईमध्ये सेटल व्हायचं. बर. आणि काय जमलंच तर लग्नही करून टाकावं असं म्हणतो. करून टाक लग्न. पण हे विसरू नकोस की त्यासाठी का मुलीची गरज पडते. हो, आणि ती गरज मी भागवलेली आहे. मुलगी मिळाली. काय सांगतो? हो. कोण आहे? अहो चांदणी, तुमची सेक्रेटरी. अरे आपल्याकडे काम करणारी फालतू मुलगी आहे. अशा मुलीला आम्ही आमची सून करून घेणार नाही. अहो तुमची सून नका बनू, माझी बायको तर बनवा. मग ठीक आहे. काय काय सर, चांदणी आली नाही म्हणून टेन्शन मध्ये दिसता. चांदणी चांदणी आय सॉरी लागलं का तुला? मी तुला मारत नव्हतो. ए हाचोड पण सर तुला लागलंय ना. हाचोड मी बघतो. हाचोड खुर्ची आण ना मूर्ख. चांदणी बस 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 बस. ए पाणी पाणी पाणी. चांदणी लागलं का खूप? सर बहुतेक ती मेली. कानफाड फोडू का? बेशुद्ध झाली ती मूर्खा. चल निघित ना. तिच्या बेशुद्ध होण्याचा फायदा घेण्याचा विचार दिसतो. चांदणी आतल्या खोलीत येतेस का? मी दाबून देतो. अहो पतंग सगळं गरगरते हो. सॉरी. हे बघ, मला तुला मारायचं नव्हतं ग. ती फाईल मी त्याला फेकून मारणार होतो. आय एम सॉरी. काय करणार बघ, माझं नशीबच फुटके हो. नाही, तू काळजी करू नकोस. मी आहे ना. हा पतंगराव तुझ्या पाठीशी अखंड उभा आहे. मी तुझं नशीबच बदलून टाकतो. तुम्ही किती चांगले आहात हो पतंगू. तुमचा दिग्विजय सुद्धा माझी अशीच काळजी घेतो. दिग्विजय? दिग्विजयचं काय? परवा की नाही आम्ही सिद्धिविनायकला गेलो होतो. बर. पण कोणीतरी माझ्या पायावर कचकन पाय दिला. अरे देवा, इतकी कळवळली होती ना मी. पण दिग्विजयने माझी फार काळजी घेतली. फारपणे मला उचललं आणि गाडीपर्यंत नेलं. इतकी मज्जा आली ना गाडीत, सांगू तुम्हाला. गाडीत मज्जा केली तुम्ही? नाही, गाडीत नाही हो. म्हणजे ना दिग्विजयने लाजत लाजत मला जेव्हा उचललं ना आणि गाडीपर्यंत नेलं ना, तेव्हा मजा आली. तेव्हा मजा आली. ओळखा बघू, ओळखा कोण आहे? ओळखलं. चांदणी, माझी जान चांदणी. लब्बाडे, यायला किती उशीर केला तू. मला वाटलं त्या रावणानं त्याच्या ऑफिसच्या अशोकवनामध्ये तुला डांबून ठेवलंय की काय. आणि तुम्हाला काय वाटलं मी सीतेसारखी त्या अशोकवनात रडत बसेन? अहो, ही आधुनिक सीता आहे. ती रामाची आणि हनुमानाच्या आगमनाची वाट नाही बघत काही. ती डायरेक्ट रावणावरच अटॅक करते. बरं ते जाऊ दे. तुम्ही मला असं एकांतात का बोलवलं? तू समोर असतेस ना, म्हणजे माझे हसू होत. तुझ्यासाठी आज मी एक छान प्रेझेंट तू आधी एक छान प्रेझेंट आणलंय. आता हात पुढे कर भाऊ, हात पुढे कर. तुझ्यासाठी मेरा पीछा नहीं छोड़ता, रामन ना पोषण ना, इधर देखो यार, भोळ्या लोकांना अशी लुबाडतेस का? पोलिसांना फोनही बंद आहे. कुठे गेली कुणाच ठाऊक. फोनही नॉट रिचेबल आहे. हे काय, मी तर तुमच्या अगदी समोर आहे पतंग. कुठे गेली होतीस तू? कधीची वाट बघतोय मी तुझी. मी सुद्धा. तुम्ही नव्हता ना त्या दिवसापासून आतुरतेने तुमची वाट बघते हो. कशी आहात तुम्ही? आता ठीक आहे. बरं मला सांग, मी जाताना तुला जी कामं दिली होती ती सगळी कंप्लीट केलीत का? हो, अगदी सगळी कामं पूर्ण झाली आहेत. मी आणि दिग्विजयने सगळी जबाबदारी अगदी पूर्णपणे पार पाडली. हा पतंगू. कुठे गेलाय तो दिग्विजय? ते ना, ते जरा क्लायंट कडे गेलेत. तू काय म्हणालीस? ते म्हणजे दिग्विजय हो. ते काय आहे ना पतंगू, तुम्ही नव्हतात ना तेव्हा त्यांनी माझी खूप खूप काळजी घेतली हो. अगदी अगदी फुलासारखं जपलं त्यांनी मला. ही इज अ व्हेरी नाईस पर्सन. हा पतंगू. इज अ व्हेरी नाईस पर्सन. आणि आम्ही त्याच्या समोर तुच्छ ना.
ईश्या अमित शाह. म्हणजे मी असं कुठे म्हटलं? जे काय मी अनुभवलं त्यावरूनच तर सांगते ना. अनुभवलंय? अरे देवा, म्हणजे अनुभव घेतला सुद्धा. हा? परमेश्वरा. अगं बाई, काय झालं? चक्कर आली का तुम्हाला पतंगू? पाणी देऊ का? पाणी पाणी नकोय मला. हं? तू इथे माझ्या जवळ थांब. नको, मी डॉक्टरांना बोलवते. अगं मरायला टेकलेलं नाहीये मी. असं नका बोलू. असं नका बोलू पतंगू. तुमच्याशिवाय ह्या जगात माझं आहे तरी कोण दुसरं? उद्या तुमचं काही बरं वाईट झालं तर, म्हणजे उद्या तुम्हाला काही झालं तर? नाही नाही, मी ईश्वराकडे नेहमीच तशी प्रार्थना करेन की हे ईश्वरा, प्राण जायचे असतील तर माझे जाऊ दे, पण पतंगुला काहीही होता कामा नाही रे. खरंच तू इतकं प्रेम करतेस माझ्यावर? हो तर माझी आई नेहमी म्हणायची काय की प्राणी मात्रांवर प्रेम करा. हा. मला वाटलं आज तू येणार म्हणून. काय कुठपर्यंत झाली प्रगती? काय झालं माझ्या कामाचं? अगं मुकेबिकी झाली काय तू? उत्तर दे ना, काय झालं माझ्या कामाचं? आधी माझी मुलं कुठे ते सांग. ते जा अंड्या, जा पोरांना घेऊन जा. काय करणार तुला इकडे द्यायला काय पण नाहीये. काय ताई 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 तू कुठे गेली होती? ताई तुला आमचा राग नाही आला ना? ताई तू आम्हाला कसलीही शिक्षा कर, पण तू अशी आमच्यावर रागू नको. ते आम्हाला जेवायला पण देत नाही, आम्हाला शिव्या देतात, सेवा करायला लावतात. मला नाही राहायचं इथे. बोला ना, मारून लागेल इकडे सगळं चिवडून लागेल, कळलं काय? ए खबरदार, जर का माझ्या मुलांना काही बोलास ना तर कोणा जातो करते? हात तोडून टाकला सगळं काय? सावत्र का विना पण धाकटी बहीणच म्हणून सोडतो, कळलं काय? तुला शरम नाही वाटत मला बहीण बोलायला? कुठल्या जन्माचा बदला घेतोयस तू? अरे कोणाचं भलं नाही करू शकत तर त्रास देऊ नकोस त्यांना. काय बिघडवलंय या मुलाने तुझं? काय बिघडवलंय? त्याने नाही बिघडवलं, तू. आपल्या बापानं लहानपणी सगळे तुझे लाड केले, सगळं काय तुला दिलं आणि मला उपेक्षिताचं जीवन जगावलं. याच गोष्टीचा सगळा बदला घेतो मी आता, कळलं? मग मला ठार कर ना. माझ्या मुलांना का त्रास देतोयस तू? माझ्या आनंदासाठी. तू दुःखी झालीस ना की मी सुखी होतो, मला खूप मस्त वाटतं. लहानपणी सुद्धा तू हसायला लागलीस ना, तुला आनंद झाला ना की मला राग यायचा. मला पैसे कधी देणार आहे? हे बघ, मला पैसे देऊन टाक, म्हणजे इकडून निघून जाईन मी कायमचा. काय झालं पैशांचं? हे बघ, मला अजून योग्य संधी मिळाली नाही, तुला थांबावं लागेल. पण ह्या पुढे माझ्या मुलांना हात लावलास ना तर याद राहा. काय करशील? काय करणार? मला मारणार? का पोलिसाकडे देणार? तसलं काही करण्याचा प्रयत्न करू नका, कळलं काय? तसं काय केलंच नाही, सगळ्यांना ठार मारून टाकली, कळलं काय? मी तुझे पाय पडते, पण तसलं काही करू नकोस रे बाबा. मी तुला पैसे देईन, मी तुला पैसे आणून देईन. बाळांनो, फक्त 2-3 दिवसाचा प्रश्न आहे ना. मी लवकर जाईन आणि इथे येऊन ह्याच्यापासून तुम्हाला सोडून नेईन. पण तुम्ही नीट राहा. तू लवकर ये. हा ताई, त्याने आम्हाला उपाशी ठेवलं तरी चालेल, आम्ही पाणी पिऊन दिवस काढू. पण ताई तू लवकर ये. हा जा जा जा, लवकर पैसे घेऊन ये, जा. अरे काय तू म्हणतोस रे? ही सिनेमातली घाणेरडी गाणी आहेत म्हणून. हल्ली सगळी भक्ती गीतं सिनेमातल्या याच गाण्यांच्या चालीवर तर असतात. बार ते जाऊ दे, तू मला सांग, तू काय ठरवलंस बाबा? काका, मी असं ठरवलंय की इथेच मुंबईमध्ये सेटल व्हायचं. बर. आणि काय जमलंच तर लग्नही करून टाकावं असं म्हणतो. करून टाक लग्न. पण हे विसरू नकोस की त्यासाठी का मुलीची गरज पडते. हो, आणि ती गरज मी भागवलेली आहे.
मुलगी मिळाली. काय सांगतो? हो. कोण आहे? अहो चांदणी, तुमची सेक्रेटरी. अरे आपल्याकडे काम करणारी फालतू मुलगी आहे. अशा मुलीला आम्ही आमची सून करून घेणार नाही. अहो तुमची सून नका बनू, माझी बायको तर बनवा. हा मग ठीक आहे. हा. काय म्हणावस तू? अहो काय कमी आहे तिच्यात? दिसायला सुंदर आहे, चांगली शिकलेली आहे. ते सगळे ठीक आहे रे, पण आपलं घराणं काय? तिथे घराणं काय? पटले कोण? आपलं तालेवार घराणं रे. त्या मुलीला आम्ही आमच्या घरची सून करून घेणार नाही. काका, एरवी तर तुम्ही तिची तारीफ करत असता, आता काय एकदम? हा काय काय एकदम काय चाललंय काय काका? तुझं काय? कसलं काय? गप्प बस, काहीतरी काय बोलतोस? ये 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 बस ना इथे बस 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 बस. काय चाललंय काय काका पुतण्यांचं? काका पुतण्याचं ओ काकू, काकांना सांगा मी त्या चांदणीशी लग्न करायचं म्हणतोय तर नको म्हणतात. तुम्ही कशाला नको म्हणताय? कर कर बिंदास कर. बिंदास कर. ती कोण, कुठली, नाव गाव पत्ता माहित नाही, तू कर बिंदास कर. सगळा पत्ता काढून आणि मी शोधून अमेरिकेला जाणार आहेस का? जाईन. वेळ पडली ना तर अमेरिकाच काय जगाच्या पाठीवर कुठेही जाईन आणि तिचा पत्ता काढून आणीन. नऊवारी नेसून जावं लागतं. धोतर नेसून पण जाईन. काकू, इंटरनेटवर सगळी माहिती मिळते. बाई साहेब, चला मी तयार आहे. निघूया का आपण? कुठली तयारी? देवळात चाललोय. म्हटलं शेवटचा श्रावणी सोमवार आहे, जरा देवळात जाऊन येऊ देवाला. काही बुद्धी देईल तर बरं आहे ना. सद्बुद्धी. येता का देवळात? याला घेऊन जा. नको, तुम्हीच जा. आमच्या ऐवजी अजून एक लोटा टाका शंकराच्या पिंडीवर. काही बोलू नका बाई साहेब. ह्या नास्तिक लोकांबरोबर न बोललेलंच बरं. चला आपण निघूया, जाऊ देत. अगदी खरंय तुझं. काका पुतणे दोघंही सारखेच. मग काय? चल चल चला जा जा. ती वेळ झाला. चांदणी, अय्या नाना, तुम्ही इतका उशीर का झाला? अगं आमच्या बायकोची बहीण आणि तिचा भाचा आला होता, पण तुझा निरोप मिळाल्यापासून मी तुला भेटायला अगदी आतुर झालो होतो. कशातरी मला बोलवलं. अगदी महत्वाचं काम आहे हो नाना. पण तुम्ही कोणाला सांगणार तर नाही ना? अशी कामं काय कोणाजवळ बोलायची असतात का? नाना, तुम्ही माझ्यावर प्रेम करतात ना? हो नाही म्हणू नका आणि लाजू तर बिलकुलच नका. पण मला तुम्ही फार आवडता हो नाना. आणि तो पतंगिया, तो तर मला बिलकुलच आवडत नाही. पण काय करणार, मी त्याच्या सेक्रेटरीचा जॉब करते ना, आणि त्याशिवाय ते मला पैसेही देतात. अगं पैसा काय माझ्याजवळ सुद्धा आहे. बोल बोल, तुला किती देऊ? लाख, 2 लाख? बोल 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 बोल. 5 लाख. 5 लाख? कशावे? हो, मी त्या पैशांचं घर घेईन आणि त्या घरात फक्त तुम्ही आणि मी आणि तुम्ही. अगं उद्या तुला 5 लाख घेऊन येतो. नक्की उद्या पैसे आणून द्या. हा, आणि मी ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही. 5 लाख रुपये तुला दिल्यानंतर पण तरी इतकी काय हो घाई नाना? आधी मला माझं स्वतःचं घर तर घेऊ द्या, मग तुम्ही आणि मी. ओके, उद्या नक्की पैसे घेऊन या. ओके, बाय 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 नाना. बाय 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 बाय. मूर्ख. आता दुसरा बकऱ्याला बघते. हॅलो तात्या, मी चांदणी बोलते. तात्या, तुम्हाला आठवतं ना त्या दिवशी तुम्ही बक्षिसाबद्दल विचारलं होतं आणि तेव्हा मी म्हणाले होते ना की तुम्हाला नंतर सांगेल म्हणून. आता ती वेळ आली आहे तात्या. अहो, बक्षीस म्हणजे मला 2.5 लाख रुपये हवेत. द्याल ना? अहो, माझ्या भावाच्या किडनीचं ऑपरेशन आहे ना, म्हणून मला अर्जंट पैसे हवेत. ठीक आहे, मग मी उद्या वाट बघेन. नक्की आणा पैसे. ओके, बाय बाय तात्या. आता तरी माझ्या मुलांचा जीव वाचेल.